काही लोक अंत्यसंस्कारासाठी रामगंगा नदी स्मशानभूमी या ठिकाणी आले होते। त्या ठिकाणी त्यांना नदीच्या बाजूला एक तिरडी दिसली। सफेद कपड्यात या ठिकाणी ही तिरडी होती। संपूर्ण प्रकार पुढे काय घडला होता पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना एक वेगळाच अनुभव आला। या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना शेतात पडलेल्या पार्थिव पाहून मोठा धक्का बसला। यानंतर लगेचच या लोकांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते आले होते ते कार्य झाल्यावर तिथून पळ काढला। ही घटना मुरादाबादच्या रामगंगा नदीकिनारी घडली आहे। या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील नगर पंचायत अगवानपूर इथं लोक अंत्यसंस्कारासाठी रामगंगा नदी स्मशानभूमी या ठिकाणी आले होते। त्या ठिकाणी त्यांना नदीच्या बाजूला एक तिरडी दिसली। सफेद कपड्यात या ठिकाणी ही तिरडी होती। हे दृश्य पाहून सर्वजण घाबरले आणि ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते आले होते ते कार्य झाल्यावर तिथून पळ काढला। नंतर एका व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलिसांना आढळलं की ही तिरडी नसून गवताची एक पेंडी होती, ज्यावर सफेद कापड अडकवलं होतं। मात्र लोकांनी याला मृतदेह मानलं आणि त्यांचा गोंधळ उडाला। अगवानपूर चौकी प्रभारी मेघराज सिंह यांनी आपलं सहकारी भीमसेन आणि आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन स्मशानभूमीत पोहोचले। तेव्हा त्यांनी तिरडीवरील कापड हटवलं आणि पाहिलं तर समोर गवत होतं। यानंतर हा सर्व प्रकार समोर आला। या ठिकाणी या प्रकाराच्या अशा अनेक पेडण्या होत्या, ज्या नदीचा प्रवाह जास्त असल्यानं नदीच्या किनाऱ्यावर थांबतात आणि मृतदेहाचा आकार घेतात। या कारणामुळे लोकांनी त्याला मृतदेह मानलं। दरम्यान या प्रकरणाची एकच चर्चा होती आहे। हे प्रकरण सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।